एकच विनंती आहे की या हिडन स्पॉटवर याल तुम्ही तर वरती स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे, कचरा वगैरे काहीच नाही आहे. तर आता ही रील किंवा व्हिडिओज व्हायरल होतील, त्या माध्यमातून तुम्ही पण याल या गावामध्ये किंवा वाघबीळ या स्पॉटला. तर व्हिजिट करताना तुम्ही कृपया जो काही कचरा वरती घेऊन जाल तो परत खाली येऊन व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाका. वरती कोणी कचरा किंवा घाण करू नका. गावकऱ्यांना पण सपोर्ट करा आणि आपल्या पर्यावरणाला पण व्यवस्थित निगा राखण्यासाठी मदत करा. धन्यवाद. एकदम छोटी निमोची जागा आहे आणि इथून जर आपण बाहेर बघितलं तर हे वाघबीळ आहे. तर तुम्ही हे जे गाईड करता ते तुम्ही काय चार्ज करता? निखिल काय भेळ? शुभ सकाळ मित्रांनो, जय शिवराय. कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका हिडन प्लेसला, म्हणजे जी गुप्त जागा आहे बदलापूरमधली, त्या जागेला आज आपण भेट द्यायला जाणार आहोत. आणि आम्ही 8 जण 4 बाईकवरून चाललो आहे. आणि तर आज आपण बदलापूरमधील सावरोली गावामध्ये ताहुली डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं जे वाघबीळ आहे, ज्या वाघबिळावरून धबधबा पडतो, त्या धबधब्याला आपण त्या हिडन स्पॉटला आज भेट देणार आहोत. त्या गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्या वाघबिळामध्ये पूर्वी वाघ राहायचा. आता तसं तिथे काही वाघाचं वास्तव्य नाही आहे, पण जो निसर्गरम्य देखावा आहे, वरून जो धबधबा पडतो, तोच आज आपण अनुभवला जाणार आहे. तर हे हिडन प्लेस आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. तर आमची एकच विनंती असेल, जे पर्यटक तिथे जाणार आहेत तिथे फक्त त्या निसर्गाची काळजी घ्या. आपल्याबरोबर असणारा कचरा तिथे न टाकता आपण नेलेल्या बॅगेमध्ये पुन्हा घेऊन या, जेणेकरून त्या निसर्गाचं पावित्र्य अबाधित राहील. तर आता आपण बदलापूरला पोहोचलो आहे. थोड्याच वेळामध्ये आपण चैतन्य गाईड हायर करणार ना? हो, गाईड. कारण आज आम्ही गाईड हायर करणार आहे, जेणेकरून त्या ताहुली डोंगराच्या पायथ्याशी आम्ही पोहोचू. कारण ती जी वाट आहे ती जंगलाची आहे आणि त्या वाटेतून हरवण्याची शक्यता आहे, चकवाही लागू शकतो. त्याच्यामुळे आम्ही एक गाईड हायर केला आहे. त्या गाईड जेव्हा आपल्याला तिथे भेटतील तेव्हा मी त्यांचा नंबर देईन. जर तुम्हाला तिथे जावं असं वाटलं तर नक्की तो गाईड तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि या निसर्गाचा आनंद घ्या. चला भेटूया आता सावरोली गावामध्ये. तर आपल्याबरोबर आता हे बघा, ही एक बाईक आहे, त्याच्यावर मंदार आहे आणि मयूर आहे, 2 पिवळी बदकं. आपल्याबरोबर सुमित आहे आणि जिजू आहेत. सुमित. आणि ही आपल्यावर तिसरी बाईक आहे, निखिल आणि कृष्णा. निखिल, जर वाघबीळला जायचं असेल तर हा जो कल्याणवरून हा जो पाईपलाईनवरून रोड आला आहे बदलापूर, तो ह्या बाजूला कर्जतला जातो आणि त्याच्या बरोबर मधोमधच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. हे बघा, हाच रस्ता आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे हा कर्जतला सरळ न जाता उजव्या बाजूला वळायचा आहे. जो रस्ता आहे जो कर्जतला जातो तिथे न सरळ न जाता उजव्या बाजूला आपल्याला हा राईड मारायचा आहे. तर चैतन्य आपल्याला सांगतो इथून आपल्याला कसं जायचं आहे. आता हा राईड मारल्यावर आपल्याला कसं जायचं आहे? हा राईड मारला की एक जुईली गाव करून येईल. जुईली गाव तो राईड मारायचा आहे. तिकडनं एक वराडा करून गाव येईल, तिकडचा राईड मारायचा आहे. तो स्ट्रेट रोड मग आपल्याला वाघबीळला जातो. ठीक आहे, चालेल. तर आता आम्ही ह्या स्पॉटला थांबलेलो इथे बदलापूरला, थोडासा नाश्ता केला, कारण इथून अजून 1 तासाचं अंतर आहे. तर आता आपण जसं चैतन्याने रूट सांगितलाय तो रूट फॉलो करूया. चला. हे बघा आपली पब्लिक. निखिल, हे ती पिवळी बदकं कुठे आहेत? पिवळी बदकं गेली आता पाण्यात गेली. बाबा, पिवळी बदकं पांढरी झाली. कृष्णा, काय विषय? हे बघा, हा जवेली गावचा राईड आहे. इथून उजव्या बाजूला वळल्यावर एक छोटंसं मंदिर लागतं. हे बघा, ह्या मंदिराकडूनच आपल्याला आता सरळ जायचं आहे आणि पुन्हा पुढच्या गावातला एक राईड घ्यायचा आहे, जो मगाशी चैतन्याने सांगितला तोच. कुठे तुम्ही आता? मी पुढे आलोय. अरे यार, परत मागे यायचं का? काय फालतूगिरी. ह्या बघा, चकवा लागला आम्हाला. बदलापूरमध्ये आतमध्ये येऊन म्हणजे राईड मारून आम्हाला अर्धा तास पण नसेल झाला आणि आम्ही रस्ता चुकलो. बघा, या धरणाच्याच इथून आम्ही वरती गेलेलो, पण आता परत खाली आलोय. जर प्रॉपर रस्ता माहीत नसेल तर असं चुकायला होतं. त्याच्यामुळे आपल्याबरोबर गाईड असावा. पण आम्ही जो गाईड हायर केलाय तो सावरोली गावातून आहे. सावरोलीतूनच आहे ना? तो स्वतःच चुकला आहे. हा,
हा आम्ही जो दिसतोय समोर तो बदलापूरमधून उचलला एक गाईड. लोकल गाईड आहे, पण त्या गाईडला काहीच माहित नाही की पुढे त्या गाईडचा हा गाईड आम्ही उचलला आहे झोपेतून. त्या गाईडलाच काय माहित नाही. आम्हाला वाटलेलं त्याला माहीत असेल तिथपर्यंत तरी जाऊ सावरुली गावापर्यंत, पण त्यानेच आम्हाला चुकवलं. त्या जर गाईड असेल तर आपल्याला चुकायची संभावना कमी आहे, जेणेकरून त्यांचं ते रोजचंच काम आहे प्रत्येकाला घेऊन जाणं आणि घेऊन येणं. बरेच रस्ते आहेत आतमध्ये जायला वाघबिळाच्या इथे, तर त्यांना बरोबर माहीत असतात. आपण त्यांच्याबरोबर पुढचा प्रवास करूया. तर हा जो आम्ही रस्ता चुकलेलो तो इथून आम्ही सरळ पाठीमागे गेलो. इथून आपल्याला हा उजवा राईड मारायचा होता. चल, जो वराड गाव सांगितलं मगाशी चैतन्यनी दुसरा, तो हा राईड होता. पण आम्ही ॲक्च्युली हा राईड छोटाच आहे, पटकन दिसत नाही. त्याच्यामुळे येताना तुम्ही विचारत या, नाहीतर मग आमच्यासारख्या परत एक चकवा लागू शकतो. आम्ही बराच पुढे गेलेलो. किती किलोमीटर असेल? 5-1 किलोमीटर आम्ही जाऊन परत मागे आलो. आणि हा राईड घेतल्याच्या नंतर आता सावरोली गावामध्ये हा सरळ रस्ता जातो. तर आता आपण पुढचा शूट तिथून करूया. रस्ता छान आहे, ते कॉन्क्रीट आहे. तो मगाची भारी होता ऑफ रोडिंग. हात लावलाय बघ. बघा हे ते वराडे गाव, ज्या गावाचा आपण राईड मारला. आणि इथूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे. हा कॉन्क्रीट रस्ता इथे संपतो आणि हा जो गावामध्ये जसा असतो खडबडीत तसा रस्ता चालू झाला आहे. आणि निसर्ग तुम्ही बघू शकता. तर आता आपण ज्या हिडन स्पॉटला जाणार आहे, जी गुप्त जागा आहे, ती सहसा अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही आहे. जेणेकरून जर तुम्ही जाल, काय झालं मना करू नका. चालू ठेव. हा द्रोण इकडे उडवा. चालू ठेव. पकडूया. कुर्ले म्हणतात ते का? कुर्ले. तर ज्या आता हिडन स्पॉटला आपण भेट देणार आहोत, जी गुप्त जागा आहे, ती सहसा कोणाला अजून माहिती नाही आहे. पण आता सध्या ती प्रचंड प्रमाणात व्हायरल होते. हे बघा असे ट्रक वगैरे येतात, त्याच्यामुळे या छोट्या रस्त्यावरून तुम्ही गाड्या सावकाश चालवा. तर हिडन स्पॉट आहे तो सहसा अजून कोणाला माहिती नाही आहे. तर तुम्ही जर ह्या हिडन स्पॉटला याल गुप्त जागेमध्ये, तर त्या ज्या निसर्गाची तुम्ही काळजी घ्या. जेणेकरून आता बरीचशी ठिकाणं आहेत जिथे बरेच जण जातात आणि कचरा वगैरे करून येतात, रॅपर वगैरे टाकतात, किंवा तुम्ही जे काय पाण्याची बॉटल वगैरे असेल, जो काय आपण घेऊन जाऊ हल्ल्याच्या नंतर ते आपण परत आणण्याची जबाबदारी आपली आहे. तेव्हाच आपला निसर्ग टिकेल आणि अशा सुंदर अशा निसर्गाच्या सान्निध्यात सर्वांना येण्याची मुभा असेल. नाहीतर त्याच्यामुळे काय होणार की ते हिडन स्पॉट आहे ते एकदा व्हायरल झालं आणि तिथे जर कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलं तर नंतर तिथे परत कोण जायला बघणार नाही. तर ह्याच निसर्गाचा आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. त्याची विटंबना करू नका. हां, आणि मगाशी काय म्हणालास तू? वाटोळं करू नका. जेणेकरून आपली पिढी तो निसर्ग अनुभवते, तसंच पुढच्या पिढीलाही हा निसर्गाचा ठेवा आपण अनुभवण्यासाठी ठेवूया, स्वच्छ आणि सुंदर. हे काय? तर आता आपण सावरोली गावात आलो आहे. आपली फलटण इथे थांबली आहे. बघा ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा सावरोली. आणि त्या शाळेच्या समोरच इथे बाईक पार्किंग करू शकतो आपण. इथून खालून आल्याच्या नंतर या घराच्या बाजूनेच डाव्या बाजूला वळायचं. हे वडाचं झाड आहे, त्याच्या बाजूलाच ही शाळा आहे. इथे गाडी पार्क करून पुढचा प्रवास पायी असणार आहे. हे चला निघूया भाई सगळ्यांनी. भाई हे बदक, मंद बदक, सफेद बदक झाला. तर आता आपला प्रवास इथून सुरू झालाय सावरोली गावातून. आणि आपण एक गाईड घेतलाय. भावा नाव काय तुझं? सुभाष. तर या सुभाषचा मी नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर देईन. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करून येऊ शकता.
बघा इथून परत 2 रस्ते आहेत. हा सरळ जातो, पण आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. इथे कुठेच असा मार्क नाही आहे किंवा निशाण नाही आहे. या दिशेने आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला गाईडची गरज लागेल. काय बोलतो निखिल? लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ओके, मी थँक्यू. बघा या घनदाट जंगलातून अशी वाट काढत, वाट आहे ती पण समजत नाहीये. अशी वाट काढत काढत आपल्याला वरती जायचं आहे. रस्ता बघा किती सुंदर आहे. वरती पूर्ण दोन्ही बाजूने झाडांनी वेढलेलं आहे. अशा निसर्गाच्या वाटेतून प्रवास करताना खूप भारी वाटते. दम पण लागला कारण डोंगर चढतोय. खाली धबधब्याचा आवाज तुम्हाला येत असेल. हा बघा ही छोट्या रस्त्यातून वाट काढत आपल्याला हे पार करायचं आहे. सुभाष, आपल्याला इथून पलीकडे जायचं आहे ना? हे पाणी जास्त असतं म्हणजे पाऊस असेल तर जास्त असतं, पण आता कमी आहे. आता कमी आहे, पावसा असतं. ओके, तरी आता आपल्याला अजून इथे किती वेळ आहे? 1 तास लागेल अजून. लवकर चालू ना, पटापट चाललो तर लवकर जाऊ, पाऊण तासात पोहोचू. तरी पण आता आपल्याला 15 मिनिटं झाली आहेत आणि आपण आता ह्या स्पॉटला पोहोचलोय. अजून बरंच वर आहे ना? चालेल. पाय घट लाव, पाय घट लाव. हे बघा एवढं इथे शेवाळ झालंय, किती पाय घट्ट लावला तरी घसरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा बघा दुसरा आहे. निखिल काय विषय? निखिलने मोबाईल टाकला. हात नको रे, पाय घट लाव फक्त. हा बघा जो आम्ही गाईड आणलेला, आमचा हा लोकल गाईड. पाय घट लाव कृष्णा. झाड आहे ना तिथे, पाय टाक आडवा. आडवा, हा उतर खाली. याला घे, याला घे, याला घे. ह्याची सफेद पॅन्ट आहे ती शेवाळी शेवाळी होईल. बघा हा आमचा लोकल गाईड तेजस उद्धव. फक्त नाव उद्धव. तू फक्त मला पकड, सोड. तुला पण घ्यायचंय, ये पकड. बरोबर 1 तास चालून आता आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलोय. निसर्गाचा सुंदर आविष्कार बघा. किती वाहतं पाणी आहे. तरी आता पाऊस कमी आहे म्हणून या पाण्याला फोर्स कमी आहे. आता आम्ही ड्रोन उडवतोय. फायनली सुंदर अशा निसर्गाच्या कुशीतून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. खूप गार पाणी आहे आणि आता पुढचा प्रवास हा असा असणार आहे. एकदम छोटे छोटे धबधबे. चला
ह्या जंगलामध्ये रस्ता चुकू नये म्हणून असे ठिकठिकाणी असे दगडावर दगड म्हणजे दहीहंडीचा जसा थर असतो तसा रचलेला असतो. ह्या वाटेने आल्याच्या नंतर आपण 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाघबिळाजवळ पोचलोय. ते बघा. आता आपण जाऊया तिथे, पण आधी जी टीम गेली आहे त्यांना बाहेर येऊ दे. तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसर बघूया. बघा, याचसाठी केला होता अठ्ठा असं. हा दगड बघा कसा बाहेर आलेला आहे. आणि बरोबर इथे तर बघा चैतन्य दिसतोय. चैतो बरोबर त्याच्या मागे ते वाघबीळ आहे. आणि हा वरून पडणारा धबधबा, हाच तो हिडन स्पॉट. पण आता सध्या व्हायरल झालाय, बरीच पब्लिक आहे इथे. ह्या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आता आम्ही नाश्ता आणलाय. काय तो तुम्हाला दाखवतो. यो मॅन, निखिल काय भेळ? भेळ, जिलेबी, पापडा, मिरचू. त्यांचं बघायला या खायला. त्यांचं बघायला बाबा नको जाऊ दे इकडे. अगदी नाही जात काढ. जाईल बाई. तर मित्र तुझं नाव काय? अमोल वाघ. अमोल अमोल वाघ. अमोल वाघ. इथला स्थानिक? हो, इथला सरसोली. गावाचं नाव सावरोली. हे बघा अमोल वाघ आहेत. तर आपल्याला ते एक छोटंसं बाईट देत आहेत या आपल्या वाघबिळा संदर्भात. तर दादा, हे जे वाघबिळ आहे, हे जे वाघबिळ नाव आले, असं मी ऐकलंय की इथे सुरुवातीच्या काळी वाघ येऊन राहायचा या गुहेमध्ये. हे खरं आहे का? हा, हे खरं आहे. पहिले जुन्या काळात राहायचे. म्हणजे त्यावेळेला? हा, त्यावेळेला राहायचे. म्हणजे ज्या वेळेला आता कसं आत्ताच्या वेळेला मध्ये म्हणजे आत्ताच्या या घडीला मनुष्य वस्ती वाढलेली आहे, त्याच्यामुळे आसपास तेवढ्या जंगलामध्ये वाघ नसतील. पण पूर्वीच्या काळी वस्ती कमी असल्यामुळे इथे वाघ येण्याची शक्यता होती असं माझ्या ऐकण्यात आहे. आणि यूट्यूबला पण मी ऐकलंय. आणि तुम्ही ते गावचे रहिवासी असल्यामुळे तुम्हाला हे माहीत असेल. तर पूर्वीच्या काळी आता कसं हे पर्यटन स्थळ हे आता हिडन प्लेस आहे.
तो आता हिडन प्लेस राहिला आहे की तुमच्या अनुषंगाने तुम्ही गाईड आहात, तर तुम्हाला माहिती आहे की इथे पर्यटक येतात, कमी येतात की असं, म्हणजे तुमचा अंदाज काय आहे? नाही, आता इथे कसं आहे, जसं युट्यूबच्या माध्यमातून जसे लोकांना लोकं कळालंय. येतात, कळतायत. हां. ते आता 2-3 वर्ष झाले ते लागोपाठ लोक येत राहतात, लोकं येत राहतात. युट्यूबर्स येतात, बरोबर. त्यांच्या थ्रूने लोक इथे येतात. आणि आता कसं आहे, एवढं काही भीतीचं वातावरण, भीतीचं वातावरण नाही आहे. बरोबर. आणि लोक कसे सतत येत जात असतात. आणि समजा आता आम्ही 4 जण आलो तर आम्ही अजून लोकांना सांगू किंवा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक येतील, तर तुम्ही हे जे गाईड करता, तर तुम्ही जे गाईड करता ते तुम्ही काय चार्ज करता? आता गाईड करताना वेळेस कसं असतं, पहिले तर आम्ही त्यांची सेफ्टी वगैरे सगळी बघतो. बरोबर. त्यांना पाण्यातनं काढणं, बरोबर. तोपर्यंत यांना आतमध्ये फिरवायला, तसं इथे थोडंसं रिस्की आहे. बरोबर. हे मगाशी मी दाखवलं, हा समोरचा आम्ही त्यांना झूम करून दाखवतो. हा बघा, हा जो भाग आहे तो थोडासा रिस्की आहे. बरं, तिथून तुम्ही त्या वाघबिळामध्ये घेऊन जाता? तिथे कसं आहे, थोडंसं रिस्की आहे म्हणून आम्ही त्यांना एकटं पाठवत नाही. एकटं पाठवत आम्ही नाही, त्यांना फुल सेफ्टीने त्यांना तिथपर्यंत पोहोचवतोय. घेऊन जाता. त्यांना धबधबा फिरवतोय, बरोबर. खाली आणतोय फुल सेफ्टीने. बरोबर. एकटं कुठं पाठवत नाही. बरोबर. येताना जाताना त्यांना वनस्पतींची किंवा जंगलाची माहिती देता. माहिती देतात, बरोबर. गावाची माहिती देतो, याचं नाव का पडलं असं. बरोबर. त्याच्याबद्दल त्याची माहिती देतो. बरोबर. मग जाताना तिकडे पण आहे पाणी. बरोबर. जी काय माहिती असेल ती तुम्ही देता. आता मला एक तुझा फक्त नंबर एकदा सांगशील, मी इथे नोट करून ठेवेन. जर समजा अजून कोण येणार असतील पर्यटक तर ते तुला कॉल करून नक्की येईल, कारण तू जी माहिती आता मला दिली आहेस आणि जे तुम्ही गाईड करता आणि जे तुम्ही काळजीपूर्वक पर्यटकांना घेऊन येता आणि नेऊन सोडता, ते एक चांगली बाब आहे. तर तुझा नंबर एकदा मला सांग. 9130993008. तर दादानी नंबर सांगितला आहे, पण मी सुद्धा एकदा स्क्रीनवर नंबर देईन दादाचा, अमोल ना. तर अमोल दादाला तुम्ही नक्की कॉल करा. आणि जर या वाघबिळाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर दादाला फोन करून तुम्ही गाईड नक्की हायर करा. तर काय चार्ज घेता तुम्ही? आम्ही चार्ज घेतो 500 रुपये. जसे माणसं असेल त्याचं, जसं बरोबर. group मोठा असेल तसं. त्याच्या थ्रूने आम्ही. कारण कसं, जेवढी माणसं जास्त असेल तेवढी तुम्हाला पण मेहनत जास्त आहे. तर ठीक आहे, धन्यवाद दादा. तर दादांचा नंबर मी स्क्रीनवर देतो, तुम्ही दादांना नक्की कॉल करा आणि गाईड म्हणून ह्या दादांना नक्की हायर करा. दादा थँक्यू. तर आता आपण या वाघबिळामध्ये आलो आहे. आतमध्ये बघू शकता, एकदम छोटी निमोची जागा आहे. आणि इथून जर आपण बाहेर बघितलं तर हे वाघबीळ आहे. ही जागा बघा. आणि हा सुंदर असा वरून पडणारा धबधबा. आज आपण जो वाघबीळचा हिडन स्पॉट बघायचा होता आपल्याला, तो आपण बघितला आहे. आणि आपण ट्रेक पूर्ण करून परत पायथ्याशी आलो आहे. तर त्याच्यावर आपला सुभाष आहे, ज्याने आपल्याला आज वाघबीळचा पूर्ण ट्रेक दाखवला होता. त्याने आपल्याला एक चांगल्या रीतीने सर्व जे 2 वॉटरफॉल लागले रस्त्यात जाताना, तर ते वॉटरफॉल दाखवले. त्यानंतर वाघबीळला प्रॉपर जायचा वेळ दाखवला, तर तो आम्हाला सुरक्षित खाली घेऊन आला. तर त्याबद्दल त्याला थँक्यू. आणि सर्वांचीच विनंती आहे की या हिडन स्पॉटवर याल तुम्ही तर वरती स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे, कचरा वगैरे काहीच नाही आहे. तर आता ही रील किंवा व्हिडिओज व्हायरल होतील, त्या माध्यमातून तुम्ही पण याल या गावामध्ये किंवा वाघबीळ या स्पॉटला. तर व्हिजिट करताना तुम्ही कृपया जो काही कचरा वरती घेऊन जाल तो परत खाली येऊन व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाका. वरती कोणी कचरा किंवा घाण करू नका. गावकऱ्यांना पण सपोर्ट करा आणि आपल्या पर्यावरणाला पण व्यवस्थित निगा राखण्यासाठी मदत करा. धन्यवाद. हे बघा, आम्ही ज्या पाण्याच्या बाटल्या नेलेल्या वरती त्या संपल्या आणि आम्ही त्या परत खाली घेऊन आलोय, जेणेकरून आम्ही खाली डस्टबिनमध्ये टाकू शकू. ज्याला म्हणतात माझा कचरा माझी जबाबदारी. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.